नमस्कार मंडळी. बार्बेक्यूमध्ये मिळणारं हे ग्रिल पायनॅपल घरात करायला खूप सोपं असतं. तर आज मी हे करणार आहे. याच्या आधी पण मी केलं होतं, पण मी शेअर केलं नव्हतं तुमच्यासोबत. तर आज मुलांनी ना ते बाहेरूनच सोलून आणलं. गेल्या वेळी आणलं ना, तर ते सोलायला जाम अवघड झालं होतं घरामध्ये. तर चला म्हटलं कट करून आणणार असेल ना, तरच बनवून देईन. तर मुलांनी ते स्वच्छ वगैरे करून आणलं. नंतर मी घरी आल्यानंतर ते कापलं आणि त्याच्यावर फक्त काळे मिरे पावडर टाकली आहे, मीठ टाकलेलं आहे, चाट मसाला आवर्जून टाका आणि घरगुती तिखट आणि काश्मीरी लाल मिरची इतकंच टाकलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याची चव इतकी वाढली ना. आणि त्याला तेलात न फ्राय करता बटरवर टाकायचं आणि त्याच्यावर थोडीशी साखर टाकायची आणि त्याच्यावर हे तळून घ्यायचे. इतकी मस्त लागते ना, खूप खूप छान लागतं. मुलांना जेव्हा कधी आठवण होते ना हे खायची, तर ते घेऊन येतात आणि मग मी त्यांना असं करून देते. तुम्ही सुद्धा असं नक्की करून खा. लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच हे ग्रिल केलेलं पायनॅपल खूप आवडतं. थोडीशी साखर टाकल्यामुळे त्याला ना कॅरमलसारखं टेस्ट येते आणि खूप टेस्टी होतं ते. थोडीशी साखर थोडीशी करपली ना तर आणखीनच जास्त टेस्टी लागते. याला खरं तर ग्रिल वगैरे करायची काहीच गरज नाहीये. म्हणजे आपल्याकडे नसेल तर असं करायला काही हरकत नाहीये. आज मुलं जाम खुश होती कारण की आपले 100 ऑर्डर पूर्ण झालेले आहेत. बाकीच्या सुद्धा पेंडिंग आहेत अजून. पण ते 100 ऑर्डर आज कंप्लीट झाल्या म्हणून मी थोडंसं त्यांना रिलॅक्स वाटावं म्हणून आणि मुलाने आणून दिलंय तर त्यांना ते करून दिलंय. आपल्याकडे मेथी, डिंक आणि हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत आणि अख्खे हिरवे मूग आहेत त्याचे सुद्धा लाडू करून मिळतात. तर तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर वर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप सुद्धा करू शकता आणि कॉल सुद्धा करू शकता. तर तुमचा कॉल उचलला नाही ना तर परत कॉल तुम्हाला येईल. भरपूर कॉल येत असतात आणि मुलं एका कॉलवर बोलत असताना ना 5-6 कॉल येतात. मग त्याच्यामुळे तुमचा कॉल उचलला जात नाही. तर त्यासाठी रागवू नका, तुम्हाला परत कॉल करतील.